नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करायचं आहे बटाटे वडे. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला बटाटे. ते मी कुकरमध्ये घालून आता शिजवून घेणार आहे. एक 5 शिट्ट्या देणार आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरच्या याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटे शिजवून असे कुस्करून घेतलेले आहेत. एक तवा ठेवला आहे मी कोलगट असा. त्यात थोडंसं तेल घातले. त्यामध्ये आता तेल तापल्यावर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले भाजले की मस्त असं त्यात ते वाटण केलेलं आपल्याला घालायचं आहे. जिरे आले लसणाचं. त्यात थोडंसं मी पाणी घालून बारीक केलेलं आहे, कारण भांडं मोठं होतं आणि मसाला कमी होता. ते मस्त असं भाजून आपल्याला घ्यायचं आहे. चांगलं त्यातलं पाणी जाईपर्यंत मस्त असं हलवून असं भाजून घ्यायचं आपल्याला. आणि त्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची. हळद पण थोडी तेलात परतायची आहे. ते परतून झाले की आपल्याला आता व्यवस्थित असं थोडं बटाटा असा कुस्करून घ्यायचा आणि त्यात तेलामध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्या मिश्रणाला. ते बटाटे ते असं हळद ते सगळे एकत्र झाली पाहिजे. भाजी मस्त खमंग अशी झाली की बटाटा वडा आपल्याला चांगला लागतोय. बेसन घेऊया. बेसनमध्ये थोडासा ओवा घातलाय, थोडंसं तेल घातलंय मी, मीठ आणि सोडा घातलाय त्यात. ते आता मळून घेऊया आपण. ते थोडं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. घट्ट पण नाही, पातळ पण नाही, मीडियम असं ठेवायचं आहे. कढई ठेवली आहे तापायला. त्यामध्ये तेल होते. चांगलं असं गरम करायचं. बटाट्याचे असे वडे थापून घ्यायचे आपल्याला. छोटे छोटे गोळे घेऊन हे असं थापले बघा मी, थोडं 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 घेऊन. अशा वडे करून हे आपल्याला एका ताटात ठेवायचं आहे. आणि एक दोन जसं आपल्याला जमेल तसं त्या पिठामध्ये घोळायचं आणि ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. हे बघा किती छान आता त्याला हे झाले. तेलामध्ये सोडले, चांगले असे भाजून घ्यायचे. बाकीचे आहेत ते पण आता मी असं सोडून घेणार आहे. व्यवस्थित असं सोडायचं. तेल व्यवस्थित गरम करायचं. खमंग खुसखुशीत असे वडे लागतात हे. बाहेरचं आणण्यापेक्षा घरच्या घरीच कधीही चांगलं घरचं खाणं आणि भरपूरही होतंय. म्हणून घरीच वडे केलेले आहेत मी आज. तुम्हीही नक्की करून बघा मी सांगितल्याप्रमाणे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मिरच्या थोड्या तळून घेऊया. मिरच्या तळून ते एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावर मीठ थोडंसं घालायचं आहे, मारायचं आहे. चला खाऊया वडी आणि मिरच्या. मस्त असं सॉस पाहिजे असेल सॉससोबतही खाऊ शकता.